आता मात्र स्ट्रायकिंग एडला तो अक्षय निनाद पुढील चेंडू घेऊन अक्षयसाठी हा मात्र सुरेख फटका बघूया इथं झेल होतोय का आणि सुंदर झेल टिपतोय पहिला धक्का बसतोय थोडा हे वाढवा जरा हॅलो 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 स्वप्नील कदम प्लीज कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क करा दरम्यान एका नव्या सामन्याला सुरुवात होते विनायक सर दुपारच्या जेवणानंतर थोडीशी सुस्तावलेली सगळं प्रेक्षक वर्ग आहे मात्र या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मला वाटतं सर्वांची झोप ही उडून जाणार कारण मैदानाच्या आतमध्ये रंगतोय सामना अर्थातच गिरिया वर्सेस रामेश्वर हे सुद्धा दोन्ही एकमेकांच्या बाजूबाजूच्या गावचे खेळाडू आहेत एकमेकांच्या कमी जास्त सर्वच ताकदीला आणि ज्या काही दोष असतील त्या सर्वांनाच एकमेकांच्या अगदी परिचयाचे खेळाडू आहेत अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखत आलेले हे खेळाडू आज मात्र विरारच्या ह्या नगरीमध्ये एकमेकांसमोर उभे थाकलेत अर्थातच पेंढरी चषक 2025च्या ह्या चौथ्या पर्वामध्ये नक्कीच प्रकाश सर आपण इकडे पाहतोय चांगले टिचून मारा करताना दिसतोय निनाद पहिलं षटक घेऊन येतोय तो इथं मात्र चांगला चेंडू एक धाव पूर्ण करतायत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एकच धाव एका धावेने स्ट्राइक रोटेट होते पाहायला गेलं तर प्रकाश सर इथं मात्र फलंदाजी तितकीशी आपल्याला पाहायला मिळत नाहीये बॉल किती आहे 2 बाकी स्कोर काय वा खऱ्या अर्थाने बघायला गेलं विनायक सर तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा मात्र 2 खर्च केलाय त्याच या निनादने इथे मात्र जोरदार फटका होतोय आणि मला वाटतं कुठेतरी मिस जजमेंट पाहायला मिळालंय या क्षेत्ररक्षकाकडून जर का त्याला वाटलं कुठेतरी मी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळच आहे आणि त्यानंतर ती उंच उरली मारलेली उडी मात्र चेंडूला अडवलंय नक्कीच 5 धावा रोखल्यात चांगलं आपल्याला तिथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कुठेतरी झेल सुटला पण निनाद मात्र चांगली गोलंदाजीची प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय पुढील चेंडू घेऊन निनाद इथं मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये इथं झेल पकडतोय फलंदाज बाद होतोय दुसरा गडी नाद निनादला हे गाणं आपसुकाच्या तोंडामध्ये येतच कारण त्या क्षेत्ररक्षक या खेळाडूचं नावच निनाद आहे ना
आणि आज इथे मात्र त्या षटकाने त्या सुरुवातीने अक्षरशः त्यांनी ते आपला नाद इथे घुमवलाय. नक्कीच सर, निनादून टाकलंय पूर्ण हे ग्राउंड त्या निनादने. बघूया दुसरं षटक घेऊन आलाय तो महेश. पुढील चिडकून महेश. इथं मात्र चांगल्या प्रकारे मारला गेलाय. बघूया झेल होतोय का, थोडस मिसमॅच होतोय. तोवर एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्न, 2 धाव पळून पूर्ण करतायत. या 2 धावेने संघ पोचतोय. संघाची धावसंख्या होती 7. दुसरं षटक प्रगती पथावर असताना चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही गोलंदाज. मेन रोड गिडगेकडून पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारतोय. बघूया झेल होण्याची शक्यता आहे आणि इथं मात्र सुरेख झेल पकडतोय. चांगलं झेल पकडलाय. आणि विनायक सर, जर त्या खेळाडूची प्रतिक्रिया बघितलं, सेलिब्रेशन बघितलं ना, तर असं वाटत होतं की मी काय केलंय आणि काय नाही, अशा प्रकारची भावना त्या खेळाडूकडनं पाहायला मिळाली आहे. आणि निश्चितच आजच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंकडनं अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात सेलिब्रेशनचे. नक्कीच जो तो आपल्या आपल्या परीने सेलिब्रेशन करत असतो या क्रिकेटमध्ये, तर तसंच काही सर आपल्याला पाहायला मिळालं त्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो प्रथमेश. मात्र महेशचा आत्मविश्वास कुठेतरी दुणावताना दिसतोय. एक आत्मविश्वासी गोलंदाजी करताना दिसतोय मात्र महेश. नक्कीच जखडून ठेवलंय. अर्थातच बघायला गेलं तर रामेश्वर संघाला पहिल्या षटकाचा विचार केला तर केवळ 4 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र या षटकामध्ये सुद्धा धावा निघत नाहीयेत. फलंदाजांना इथे कसरत करावी लागेल, फलंदाजांना इथे मेहनत करावी लागेल आणि कष्टाशिवाय मित्रांनो फळ मिळत नाही. ते कष्ट इथे तुम्हाला करावे लागतील. प्रत्येक धावांसाठी संघर्ष करावा लागेल. आवाज कमी केलाय का? नक्कीच प्रकाश सर, क्षेत्र कोणतंही असो कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. तेच कष्ट करताना इथं दिसत आहेत दोन्ही संघाचे खेळाडू. हॅलो हॅलो. नक्कीच थोडासा सुस्तावलेलं मैदानाच्या आतमधील खेळाडू आणि सुस्त गतीने चाललेलं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळते. आणि निश्चितच दुपारचा हा वेळ आहे. या दुपारच्या वेळामध्ये आपण प्रत्येक माणसाला एक थोडासा विश्रांती घेण्याची सवय असतेच. आणि आपण कोकणामधले आहोत विनायक सर, तर इथे मात्र कोकणामध्ये ती प्रथाच जणू काय आहे. दुपारी 10-11 वाजेपर्यंत काम करायचं, 12-12:30ला जेवायचं आणि परत 3 वाजेपर्यंत थोडासा आराम करायचा. आणि ते अगदीच घरगुती कामांसाठी तर सोडा, जर एखादे काही कोणाच्या बागेमध्ये सुद्धा काम करायला हे असतात ना नोकरदार, त्यांची सुद्धा ती प्रथा की दुपारी मला 1 तासाचा आराम पाहिजे. आणि तसंच कुठेतरी मैदानावरती सुद्धा आता पाहायला मिळतंय. सुस्त भरं वातावरण आणि पेंढरी चषकमधील प्रवीण गुरव यांचा तो हातचा आज मिळाला महाप्रसाद. संपूर्ण क्रीडा रसिक इथे आज मंत्रमुग्ध झालाय. पोट भरं जेवणानंतर मात्र एक विनंती असेल सर्वांनी की तुम्ही जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही, जेवायचं आहे सर्वांनी. आणि त्याचबरोबर इथे लागलेल्या सायकलचा मानकरी कोण होईल हे सुद्धा पाहणं नक्कीच सर लक्षात येईल. असं संध्याकाळपर्यंत आपल्याला माहीत पडणार आहे. कारण ही सायकल जर तुम्हाला मिळवायची असेल ना, तर एक 100 रुपयाची तुम्हाला पावती फाडावी लागेल आणि ते तुमचं भाग्य ठरवणार आहे. तर तुमच्या नशिबात ही सायकल येते का? एखाद्या लहान मुलाच्या असते आज संध्याकाळी या सायकलचा लकी ड्रॉ अर्थात कुपन काढला जाईल. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल, ज्यांना कोणाला ह्या आपलं नशीब आजमावून बघायचं असेल तर तुम्ही संपर्क करा. कॉमेंट्री बॉक्समध्ये या. इकडे एक कुपन घेऊन आमचा बसलेला प्रतिनिधी आहे. दरम्यान इथे मात्र अलंग द कार्पेट खेळायला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण निनादकडनं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा निनाद ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आणि या गिरिया संघाच्या वतीनं बघायला गेलं तर थोडंसं कर्णधार बाळासाहेब इथे नाराज दिसत आहेत. थ्रोवरती मला वाटते थोडीशी नाराजी दिसते. नक्की चांगल्या प्रकारे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. राहुल याच्या माध्यमातून पुढील चेंडू घेऊन राहुल मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. इथं मात्र झेल सुटतोय किपर कडून. अजूनही काहीसे चेंडू शिल्लक.
मोठे फटके पाहायला नाही भेटत आहेत अजून फलंदाजांकडून. शेवटची ओव्हर इथं मात्र चांगली गोलंदाजी तर प्रात्यक्षिक करताना राहुल पुढील चेंडू घेऊन. हा मात्र सुरेख चेंडू इथं मात्र फलंदाज बीट होतोय, थोडस मिसफिल्ड होते. तो एक धाव पडून पूर्ण करतायत. धावा झाल्या त्या 13. या मैदानाचा जर विचार केला तर जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 40 ते 45 धावांची आवश्यकता असते. पण इथं थोडस मंदावलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू घेऊन राहुल एक आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा मात्र लेस्टमच्या खूपच बाहेरून गेलेला चेंडू पंच समांतर हात करताना वाईड घोषित करतायत. अवांतर एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या होते 14. यानंतर होणारा हा सामना अर्थातच झुंजार वानिवडे वर्सेस नवलादेवी सौंदाळे. गेल्या स्पर्धेचा हा सौंदाळे संघ विजेता ठरलाय. अर्थात भांडुपला जी स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये अगदी लीगचा शेवटचा सामना खेळायला दाखल झालाय. दरम्यान काय फटका सजवला इथे मात्र बॅटर राहुलने. धावा संपूर्ण 6 मिळत आहेत. जे बसले आहेत त्यांना जेवणासाठी सुट्टी द्यायची आहे. सकाळी मध्ये आपण थोडीशी एक लिस्ट वाचत होतो विनायक भाई, त्यामध्ये जराशी एक लिस्ट जरा वाचून द्या. ज्या देणगीदाराने या स्पर्धेसाठी आपल्या मोलाचा हातभार लावला त्याने आपल्या या स्पर्धेला आपल्या परीनं जसं शक्य होईल तसं मोलाची साथ तर दिली आणि मायेचा आशीर्वाद सुद्धा दिला या पेंढरी चषकाला. त्यांची जरा एकदा नावं तुमच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळू देत, कारण अशा दात्यांची जर नावं घेतली नाहीत तर खऱ्या अर्थाने ते आम्हाला योग्य वाटणार नाही. कारण या दात्यांमुळेच, ह्या देणगीदारांमुळेच आणि ह्या आशीर्वादांमुळेच आज हा एवढा भव्य दिव्य मोठा सोहळा इथे संपन्न होतोय. नक्कीच प्रथम पारितोषिक असेल 20,000 रुपये श्री सत्यवान मंचेकर सामाजिक कार्यकर्ते आणि श्री मंगेश आरेकर सरपंच यांच्याकडून असेल. तर द्वितीय क्रमांक पारितोषिक असेल 12,000 रोख रक्कम रुपये. तृतीय क्रमांक पारितोषिक असेल 4,000 रुपये कुमार आयांश तिर्लोटकर यांच्या जन्मखुशी निमित्त श्री सर्वेश भिकाजी गुरव यांच्याकडून असेल. चतुर्थ क्रमांक पारितोषिक असेल 4,000 रोख रक्कम श्री मुर्तुजा लोखंडवाला प्रकाश झोरे यांचे मित्र यांच्याकडून 6,000 रुपये सायकलसाठी असतील लकी ड्रॉ. ॲडव्होकेट श्री विक्रांत जाधव यांच्याकडून 5,000 रुपये देणगी म्हणून आलेले सौजन्याने मंगेश गुरव यांच्याकडून असतील. कुमार भगवान कात्रे आणि विनायक झोरे यांच्याकडून आपल्या टुर्नामेंटसाठी 5 बॉलचे बॉक्स देण्यात आलेत. त्याचप्रमाणे अंकुश गोविंद गुरव यांच्याकडून 101 रुपये देणगी म्हणून आलेले आहे. 1,001 रुपये देणगी म्हणून आलेले आहे. प्रकाश गोविंद गुरव यांच्याकडून 1,000 रुपये देणगी. विजय गणपत गुरव यांच्याकडून 1,000. मयूर मंचेकर यांच्याकडून 1,000. जनार्दन गुरव. दरम्यान थोडंसं सामन्याकडे वळूया सर. यामध्ये एक घणागती फटका आपण आताच पाहिला अमोलच्या बॅटमधून. केवळ 20 धावांचा पाठलाग आहे आणि या 20 धावांच्या पाठलागामध्ये पहिल्या षटकामध्ये प्रहार केला. फिर एक बार वही अश्र करता हुआ है बल्लेबाज.
और रन यहाँ पे 6, 7 धावाने 12 धावा झाल्यात केवळ. त्यानंतर रुपेश मंचकर यांच्याकडून 500 रुपये, दिनेश गुरव यांच्याकडून 500 रुपये, मंगेश काशीनाथ तिर्लोटकर यांच्याकडून 500 रुपये, दत्ताराम दाजी मंचकर यांच्याकडून 500 रुपये, संकेत अनंत गुरव यांच्याकडून 500 रुपये, अरुण आरेकर यांच्याकडून 500 रुपये, पांडुरंग विश्वनाथ खबरे यांच्याकडून 500 रुपये, सत्यपाल लाडगावकर सर यांच्याकडून 500 रुपये, रुद्र लक्ष्मण गुरव पाटगाव यांच्याकडून 500 रुपये, साईश आरेकर यांच्याकडून 501 रुपये, प्रथम क्रमांक चषक श्री मुकेश रामकृष्ण गुरव यांच्याकडून कैलासवासी रामकृष्ण बाबला गुरव यांच्या स्मरणार्थ, द्वितीय क्रमांक चषक श्री अनंत सकाराम गुरव. चला सामन्याकडे थोडं वळूया सर. औपचारिकता राहिले आणि मला वाटतं हा विजयी षटकार खेचलाय अर्थातच अमोलच्या बॅट मधून. तिसरा षटकार आणि हा सामना विजयी झालाय ना, बरोबर? चौथा षटकार आहे ना, माफ करा, चौथा सामना विजयी होतोय. इथे मात्र मेन रोड गिरी आहे.